नमस्कार मंडळी. महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आज एक मोठी घडामोड झाली. रिपब्लिकन सेनेचे सर्वेसर्वा आनंदराज आंबेडकर आणि शिवसेना शिंदे गटाचे सर्वेसर्वा एकनाथ शिंदे या दोन्ही नेत्यांच्या पक्षांची जाहीर युती झाली. आज एकत्रितरित्या प्रेस कॉन्फरन्स घेतली. दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते हजर होते, दोन्ही पक्षांचे नेते हजर होते. दोन्ही पक्षांच्या मुख्य नेत्यांनी एकत्र येत प्रेस कॉन्फरन्स घेतली आणि त्या प्रेस कॉन्फरन्समध्ये जाहीर केलं की आम्ही युतीत आहोत, आता आमची युती झाली. पत्रकारांनी जेव्हा एकनाथ शिंदेंना प्रश्न विचारला की आनंदराज आंबेडकरांची युती तुमच्यासोबत झाली, म्हणजे आता भारतीय जनता पार्टी आणि अजित पवार यांच्यासोबत देखील झाली का? त्यावर मध्येच आनंदराज आंबेडकरांनी एकनाथ शिंदे बोलत असताना त्यांना सांगितलं की नाही, आपली युती दोघांचीच झाली असं बोला. त्यानंतर एकनाथ शिंदे देखील तसंच बोलले. आनंदराज आंबेडकरांनी एकनाथ शिंदे यांचं भरभरून कौतुक केलं, त्यांच्या कामांचं कौतुक केलं आणि आपली युती ही आताची नाही तर बाबासाहेब आणि प्रबोधनकार ठाकरे तेव्हापासूनची ही युती आहे, तेव्हापासूनचं हे सामाजिकरण आहे. आपण दोघेही नेते नाहीत, आपण कार्यकर्तेच आहोत असं आनंदराज आंबेडकर म्हणाले. एकनाथ शिंदे त्यावर बोलत असताना एकनाथ शिंदे म्हटले की शिवशक्ती भीमशक्तीचा प्रयोग ठाण्यात झाला होता. आनंदराज आंबेडकरांचं असं म्हणणं आहे की आता आंबेडकरवाद्यांना सत्तेत यायचं आहे, आमच्या कार्यकर्त्यांना देखील आता सत्तेची चव चाखायची आहे. एकनाथ शिंदे देखील म्हटले की सत्तेत आल्यानंतरच कामं होतात, सत्तेसोबत राहिल्यानंतरच कामं होतात. दोघांनाही आपापलं म्हणणं मांडलं. दोघांची प्रेस कॉन्फरन्स झाली, माध्यमांवर ते दाखवली गेली. त्यानंतर अनेक ठिकाणाहून अनेक नेत्यांचे कार्यकर्त्यांचे त्यानंतर सोशल मीडियावर अनेक ठिकाणाहून कौतुक व्हायला लागलं, शुभेच्छांचा वर्षाव व्हायला लागला. या व्यतिरिक्त टीका टिप्पणी देखील व्हायला लागली. वंचित बहुजन आघाडीने देखील एक पत्रक काढलं आणि त्यामध्ये आनंदराज आंबेडकर यांच्या भूमिकेमुळे आपण निराश झालो असं वंचित बहुजन आघाडी म्हटली. संविधान खतऱ्यामध्ये नव्हतंच हे आनंदराज आंबेडकरांकडून विधान येणं ही खूप एक खेदजनक बातमी आहे असं वंचित बहुजन आघाडीकडनं जाहीर करण्यात आलं. आता आम्ही फक्त सत्तेसाठी शिंदेसोबत गेलोय अशी भूमिका आनंदराज आंबेडकरांनी घेतली आहे की सत्तेसोबत राहावे लागेल तेव्हाच कामं होतील. आमच्या देखील कार्यकर्त्यांना सत्तेची चव चाखता यावी यासाठी मी सत्तेसोबत जातोय, एकनाथ शिंदे यांच्यासोबत जातोय. येणाऱ्या स्थानिक स्वराज्यांच्या निवडणुका ज्या होणार आहेत त्यामध्ये एकत्रित लढताना दिसतील. पत्रकारांनी जेव्हा प्रश्न विचारला की तुम्ही रिपब्लिकन सेना म्हणजे आनंदराज आंबेडकर यांच्या पक्षांना किती जागा सोडताल, तर त्यावर एकनाथ शिंदे म्हटले की यावर आपण नंतर बोलूया, त्याला अजून वेळ आहे. मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं की ही जी आजची घडामोड झाली आहे, आनंदराज आंबेडकर आणि एकनाथ शिंदे यांच्या दोन्ही पक्षांची युती झाली, यामुळे नेमका फायदा कोणाला होणार? आनंदराज आंबेडकर साहेबांची जी रिपब्लिकन सेना आहे तो पक्ष मोठा होईल का? त्यांचे काही नगरसेवक निवडून येतील का? मुंबईपुरतं बोलायचं झालं तर मुंबई महानगरपालिकेच्या सत्तेमध्ये रिपब्लिकन सेना जाईल का ह्या युतीमध्ये? आंबेडकरी कार्यकर्ते, आंबेडकरी जनता, आंबेडकरी वोटर ही युती एक्सेप्ट करेल का? हा देखील एक मोठा प्रश्न आहे. मित्रांनो, तुम्हाला काय वाटतंय कमेंटमध्ये जरूर कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात नव्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद. जय हिंद.